नमस्कार मंडळी, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही बघताय ते जनमंतक मराठी। मंडळी, सध्या निवडणुकाचं जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं रिंगण सुरू आहे, प्रचाराची धूम आहे। अवघ्या काही तासावरती निवडणुका आहेत, म्हणजे 2 तारखेला, म्हणजे काही अवघे तास समजूयात आपण। या काही तासावर निवडणुका असताना एक निवडणूक आयोगानं एक फार धक्कादायक आणि काही लोकांना टेन्शन देणारं एक परिपत्रक काढलं आहे काल रात्री। आणि ते परिपत्रक असं आहे की भल्या भल्यांची त्या परिपत्रकामुळं झोप देखील उडाली आहे। त्याचं असं झालं आहे की लातूर जिल्ह्यातल्या 4 नगरपरिषदा अनेक नगरपंचायतची निवडणूक आहे, ती रेणापूरची। आणि या रेणापूरच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजप असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा पक्ष असेल, हे सगळे मैदानात उतरले होते। फॉर्म भरण्याची तीच धडपड होती। फॉर्म भरल्यानंतर मागं कोण घेणार, पुढं कोण काढणार किंवा कोण टिकणार ह्याची चर्चा होती। मात्र हे सगळं सुरू असताना तिथल्या म्हणजे रेणापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या बाबत जी आहे ती लोकांना शंका होती, कारण त्यांचं अतिक्रमण काहीतरी आहे, जे की माजी नगराध्यक्ष आहे त्यांचं अतिक्रमण असं वगैरे काहीतरी चर्चा होती। त्यामुळं काही लोक कोर्टामध्ये गेले। कोर्टामध्ये गेल्यावर निकाल येणं बाकी होतं आणि त्याचा निकाल काल रात्रीही दिलाही होता। त्याचबरोबर हे सगळं असताना काही ठिकाणी असेच काही प्रॉब्लेम होते महाराष्ट्रामध्ये, आणि त्याच्यामध्ये त्या प्रॉब्लेममध्ये सगळ्यात महत्त्वाच्या प्रॉब्लेममध्ये की रेणापूर नगरपंचायती होती, त्याचं की अतिक्रमणामुळं तो जो भाग आहे, नगराध्यक्षपद आहे, ते कुठंतरी धोक्यात आलं अशी चर्चा होती। मात्र काल रात्री माझ्या मते अंदाजे 9:30-10:30च्या दरम्यान निवडणूक आयोगाने एक पत्र काढले। फार धक्कादायक पत्र आहे ते, आणि अनेकांना विचार करायला लावणारं हे पत्र आहे, कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं या निवडणुकामध्ये झालेलं आहे। त्याचं पत्र असं आहे की सगळं झालं, काही तासावर निवडणूक आली आणि निवडणूक आयोग सांगतोय की आता ही निवडणूक आम्हाला पुढे ढकलायचं आहे, म्हणजे की 20 डिसेंबरला जी 2 तारखेला मतदान होणार होतं ती आता 20 तारखेला मतदान होणार, असं निवडणूक आयोगाचं एक परिपत्रक आहे। त्या परिपत्रकामध्ये असं सांगण्यात आलं आहे, न्यायालयीन अपील दाखल झालेल्या तसेच उपरोक्त दिनांक 29/11/2025च्या पत्रातील परिच्छेद 3 मधील नमूद 4 बाबीमुळे बाधित झालेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतीमधली सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम 2025। आता विचार करा, प्रचार झाला, सगळं झालं, आणि सुधारित आता निवडणूक कार्यक्रम 2025। आणि विशेष म्हणजे की याच्यामध्ये काय दिलेत, निवडणुकीचा टप्पा मांडला आहे, नव्यानं निवडणुकीचा टप्पा मांडला आहे। त्यामध्ये पहिला टप्पा असा आहे, जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची जी तारीख आहे ते 4/12/2025, म्हणजे पुढच्या महिन्यातली 4 तारीख, डिसेंबरची 4 तारीख। नामनिर्देशन मागे घेण्याची, आता इथं बघा फॉर्म भरायची नाही, पण मागं घेण्याची तारीख आहे 10/12/2025 3 वाजेपर्यंत। त्याचबरोबर आवश्यकतेप्रमाणे निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा, तसेच अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक आहे 11/12/2025, आणि आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक जो आहे तो 20/12/2025, आणि त्याच्यात अर्थातच मतमोजणी आहे 21 तारखेला, आणि ते शासन राज्यपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याची तारीख आहे 23 तारीख। आता सगळं जर असताना चर्चा आता रेणापुरामध्ये अशी आहे की कुठं तर भाजपला जो आहे तो विजय त्यांचा धोक्यात वाटत होता, भाजपला त्यांची सीट सेफ वाटत नव्हती, अशी चर्चा आता जनमानसात आणि इतर पक्षामध्ये आहे। काँग्रेसकडून तशा पद्धतीचे पोस्टर्स, काही सोशल मीडियावरती वक्तव्ये, किंवा हे नगर अध्यक्षाची जी निवडणूक आहे किंवा जे माजी नगराध्यक्ष होते, भाजपचा जो उमेदवार त्या ठिकाणी होते एकमध्ये आणि नगराध्यक्षपदासाठी, त्यांची जागा धोक्यात असल्यामुळं कुठंतरी निवडणूक आयोगाला हाताशी धरून ही निवडणूक जी आहे ती पुढे ढकलली, असा आरोप आता काँग्रेसकडून सोशल मीडियावर करण्यात येतो। तशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। इतर पक्षातही अशीच चर्चा आहे, निवडणूक आयोगानं आमच्यावर अन्याय केला, असं आता लोकांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर जनतेत देखील आता संभ्रम आहे। आता जनतेत संभ्रम कसं आहे बघा, एकतर 2 तारखेला निवडणूक होती, अनेक लोक इथून काही कामानिमित्त मुंबई असेल, पुणे असेल, हैदराबाद असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी रोजगार शोधण्यासाठी गेले होते। अनेक लोक आता 2 तारखेला मतदान आहे त्यामुळं इकडे येण्याचे बुकिंग केले होते।
त्याचबरोबर पक्षाने देखील तशा तयाऱ्या केल्या होत्या, अपक्षाने तशा तयाऱ्या केल्या होत्या. गावागावामध्ये बॅनर लावण्यात आले होते, गावातल्या डोर टू डोर प्रचार करण्यात आला होता. अनेकांच्या सभा पार पडल्या, आमदारांच्या, माजी आमदारांच्या, त्याचबरोबर काही आज आणि उद्या काही सभा होणारी मोठ्या सभा पार पडणार होत्या रेणापूर नगरपंचायतीमध्ये. मात्र ते संध्याकाळपासून सगळं पोस्टपोन झालं आणि निवडणूक जी आहे ती पुढे ढकलण्यात आली अशी चर्चा आहे. मात्र मंडळी, हे सगळं असताना आता लोक म्हणत आहेत की निवडणूक आयोग नेमकं काय काम करतं आहे, निवडणूक आयोगाला ही निवडणूक जी आहे ती पुढं का ढकलावी लागली, तर त्याचंही त्यांनी स्पष्ट करून दिलं आहे. जे काही लोक याचिका दाखल केली होती किंवा निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये काही फॉर्म छाननीनंतर काही याचिका दाखल झाल्या होत्या, त्या संदर्भामध्ये जे 22 तारखेपर्यंत ज्यांचे निकाल आलेत, 22 तारखेपर्यंत ज्यांचे न्यायालयातून ते निकाल त्यांना प्राप्त झालेत, त्यांनाही लागू होणार नाही, म्हणजे त्यांची निवडणूक पूर्णरित्या सुरू राहील. पण 22 तारखेनंतर ज्यांचे हा निकाल आला आहे, जिल्हा कोर्टाचा असेल किंवा इतर ठिकाणी, ज्या ठिकाणी यांनी अपील केलं होतं त्या ठिकाणचा निकाल आला, त्या ठिकाणी मात्र ही निवडणूक आता 20 तारखेला, म्हणजे सगळी निवडणूक, प्रचार असेल, तुमची प्रचार यंत्रणा असेल, तुमचे बॅनर्स असतील, तुम्हाला लोकांपर्यंत डोर टू डोर जाणं असेल, आता 20 तारखेला हे सगळं करावं लागणार आहे. त्याचा जो 4 तारखेपासून ही सगळी सुरुवात होणार आहे, तसं जिल्हाधिकारी हे सगळं नमूद करणार आहेत. प्रश्न उपस्थित होतो आता निवडणूक आयोगावरती, प्रश्न उपस्थित होता आता भाजपवरती, कारण भाजपला कुठंतरी आपली धोक्याची घंटा दिसली, त्यामुळं निवडणूक आयोगाला हाताशी धरून हा सगळा प्रकार सुरू झाला आहे अशी चर्चा आहे. तर दुसरी एक चर्चा आता रेणापूर शहरामध्ये आणि रेणापूर नगरपंचायतीच्या ह्याच्यामध्ये एरियामध्ये आहे, ती अशी आहे की जे नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष होते किंवा एकमधून माजी नगराध्यक्ष अभिषेक आकेनगिरे थांबले होते, त्याचनंतर त्यांच्या जे मातोश्री आहेत ते नगराध्यक्षपदासाठीच थांबल्या होत्या. आता हे कुठंतरी आता ते निवडणूक आयोगाकडून म्हणा किंवा अशी चर्चा मी तुम्हाला सांगतो आहे, उमेदवार बदलणं म्हणा किंवा त्यांचं जे काय आता ज्या बाबीसाठी ते कोर्टात गेले होते त्याचा निकाल तर आला आहे, पण या सगळ्या गोष्टी आता चर्चेचा विषय होतो आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा लक्षात घ्या की छोट्या मोठ्या पक्षांनी काय करायचं, अपक्षांनी काय करायचं, ह्यांच्या खर्चाची जबाबदारी कोण घेणार आहे, किंवा जनतेला वेटीस का धरलं, प्रशासनातल्या लोकांना वेटीस का निवडणूक आयोगानं धरलं, हाही सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही चेकपोस्ट लावले, सगळ्या गोष्टी लावल्या, फॉर्म भरायला लावले, धामधुडकीत प्रचार करायला लावला. बरं शुकर म्हणा की ते निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणले नाही ते की आम्हाला ही निवडणूक पोस्टपोन करून दुसरी निवडणूक घ्यायची. फार विचित्र चित्र आहे. आणि या संदर्भामध्ये आपण रेणापूर नगरपंचायत असेल, औसा असेल, इतर ठिकाणी सगळे ग्राउंड रिपोर्टिंग करतो आहे. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी असा आमचा एक प्रामाणिक उद्देश होता. त्याचबरोबर एक महत्त्वाचं राहिलं याच्यामध्ये, एक महत्त्वाचं काय राहिलं बघा, तुम्हाला सांगतो की फॉर्म काढता येणार आहे. फक्त ते फॉर्म कोणता काढता येणार आहे, आम्ही तिथल्या निवडणूक अधिकाऱ्याशी, तहसीलदारांशी पण चर्चा केली याच्यावरती. तर फॉर्म फक्त नगराध्यक्षपद आणि त्याचबरोबर वार्ड क्रमांक 1 ज्यांच्यावरती आक्षेप होता, ज्यांच्यावरती ऑब्जेक्शन होतं, ह्याच लोकांना फॉर्म काढण्याची मुभा आहे. म्हणजे इतर लोकाला, सदस्याला किंवा नगरसेवकाला फॉर्म काढण्याची अजिबात मुभा नाही अशी माहिती आम्हाला निवडणूक अधिकाऱ्याने दिली आहे. तशी आम्ही त्याची कॉल रेकॉर्डिंग देखील आमच्या चॅनलवरती प्रसिद्ध केली आहे, तुम्ही बघू शकता. मंडळी, आता रेणापूर नगरपंचायतीची निवडणूक आहे ती फार चर्चेत येणार आहे. जिल्ह्यातली पहिली निवडणूक आहे आणि माझ्या मते इतिहासातलं हे पहिलं असं असावं की सगळं प्रचार करायला लावून उद्याच, समजा की उद्याच म्हणूयात आपण, मतदान असताना अचानकपणे हे निर्णय देणं फार धक्कादायक आहे, पक्षासाठी आहे आणि इतरांसाठी आहे. तुम्हाला काय वाटतंय, खरंच निवडणूक आयोग भाजपशी संगनमत करून ही निवडणूक पुढे ढकलली आहे का? रेणापूरमधली भाजपची सीट जी आहे, नगराध्यक्षपदाची सीट असेल, त्याचबरोबर वार्ड क्रमांक 1ची सीट असेल, ती धोक्यात होती का? किंवा भाजपला तिथं पराभव दिसत होता का? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही आम्हाला आमच्या कमेंटमध्ये किंवा तुम्ही व्यक्त होऊ शकता. आणि अशाच पद्धतीचा व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी जनमंतकला आजच सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जनमंतक मराठी. धन्यवाद.